आदिशक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळा गेल्या जवळजवळ 28 दिवसापासून प्रवास करतो आहे। जवळजवळ 6 जिल्ह्यांचा प्रवास संपून आज सोलापूर जिल्ह्यामध्ये त्याची भगवंताच्या दर्शनाच्या ओढ लागून आज शेवटच्या मुक्कामाला आम्ही पोहोचलेले आहोत। अनेक वारकरी, टाळकरी, गावकरी, सेवाभावी संस्था सर्वांच्या वतीने हा पालखी सोहळा अखंड आणि अविरतपणे पंढरपूरच्या दिशे म्हणजे पंढरपूरच्या पंचक्रोशीमध्ये पोहोचलेला आहे। 30 दिवसाच्या आणि प्रदीर्घ 600 किलोमीटरच्या प्रवासामध्ये 318 वर्षाची परंपरा घेऊन हा पालखी सोहळा अविरतपणे आजतागत चालतो। निर्विघ्नपणे हा पालखी सोहळा चालला याचं कारण आहे या सोहळ्यामध्ये असलेले जे साधक आहेत सर्व महाराज मंडळी, आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, पण सगळे महाराज मंडळी, टाळकरी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, आमचे आदरणीय विशाल महाराज खोले यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या सगळ्यांच्या समन्वयातून आणि यांच्या साधनेतून, यांच्या नामसाधनेतून यांनी केलेलं भजन, या सगळ्या मंडळींना केलेलं नामस्मरण, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराळ दुर्गड भवसिंधू, नामाच्या चिंतने 12 वाटा पडती विघ्ने। आदिशक्ती मुक्ताईंच्या पालखी सोहळ्यामध्ये सकाळी 3 वाजल्यापासून तर जवळजवळ रात्री 9 वाजेपर्यंत अखंड भजन चालत असते। आणि त्या भजनाचा परिणाम असा आहे, या साधक जे लोक आहेत जे पायी चालतात, निष्काम भावनेने जातात, निष्प्र भावनेने चालतात, कारण वारी आज एकमेव साधना निष्काम राहिलेली आहे। याच्यामध्ये कुठली सकामता नाही। निष्काम भावनेने केलेली साधना हे देवाला आवडणारी असल्यामुळं निष्काम साधनेतून केलेलं भजन हे भगवंत तुमच्या सुरक्षेकरता कारण ठरत असते। आणि मग देवाने तुमच्या भजनामध्ये नामस्मरणाने या सगळ्या वारकऱ्यांच्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण झालं भजनामुळं, नामस्मरणाने। आणि त्या सुरक्षा कवचामध्ये पांडुरंग परमात्मा आदिशक्ती मुक्ताबाईंनी आम्हाला पंढरपूरपर्यंत आणून सोडलं। पालखी सोहळ्यामध्ये दैनंदिन उपचार, सकाळी काकडा भजन, आईसाहेबांचा महाभिषेक, महाआरती, काकडा आरती आणि आईसाहेबांचा ठीक 6 वाजता पुढील गावाकरता प्रस्थान झाल्यानंतर पहिली मालिका, दुसरी मालिका, वासुदेव, आंधळे, पांगडे, जोगी, बहिरा, नाट, खेडिया, गोंधळ आणि अतिशय संतप्रभंग, तीर्थावळी, समाधीचे प्रसंग, प्रकरणपर प्रसंग आणि दुपारच्या सत्रामध्ये नाट आदी करून सगळे, आणि संध्याकाळी भजनामध्ये हरिपाठ आणि रात्री वाटचालीचे 1 तासाचं कीर्तन, असा हा दैनंदिन उपक्रम गेल्या 30 दिवसापासून आम्ही सगळं नियमितपणे, अखंडपणे, अविरतपणे करीत पंढरपूरच्या जवळ आता पोहोचलेले आहोत। या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य आहे महाराष्ट्रातील सर्वात आधी निघणारा, सर्वांच्या आधी पोहोचणारा हा पालखी सोहळा आहे। पंढरपूरमध्ये जेव्हा हा पालखी सोहळा जातो तेव्हा आदिशक्ती मुक्ताबाईंचे शिष्य परंपरेमधले काही शिष्य आहेत। मुक्ताबाईने बोध खेचरासी केला, तिने नामयाला बोधी हेली, नाम्याची कुटुंब चांगा वटेश्वर, एका जनार्दनी विस्तार मुक्ताबाईंचा। म्हणजे आईसाहेबांचे शिष्य चांगदेव महाराज, विसोबा खेचर आणि विसोबांचे शिष्य नामदेवराय, म्हणून नामदेवरायांचे आजी गुरु म्हणून गुरु घराण्याच्या सामोरा नामदेवराय आज विद्यमान जे नामदेवरायांचे वंशज आहेत, केशवदासजी नामदास, ते आदिशक्ती मुक्ताबाईंच्या सामोरे येतात। सामोरे आल्यानंतर नामदेवराय सन्मानाने मुक्ताबाईला पंढरपूरमध्ये प्रवेश देतात। आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पादुकांना चंद्रभागेचं स्नान होते। तब्बल पालखी सोहळ्यातील या सगळ्या स्नानाचा जर विचार केला तर पहिले स्नान आमचं तापी पूर्णिमेचं आहे, नंतर जालना जिल्ह्याचा आणि बीड जिल्ह्याचा, जालना जिल्ह्याचा शेवट आणि बीड जिल्ह्याची सुरुवात, असं शहागडला गोदावरीचं स्नान आहे। गोदावरीचं स्नान करून चंद्रभागेचं स्नान करण्याकरता आम्ही पंढरपूरला पोहोचलो की आईसाहेबांच्या पादुकांना स्नान होईल। स्नान झाल्यानंतर आईसाहेब अतिशय वाजत गाजत मुक्ताबाईंच्या दत्तघाटावर असलेल्या मठामध्ये विराजमान होतील आणि दशमीला सर्व संतांच्या दिंड्यांच्या सामोरे जातील। सन्मानाने सगळे दिंड्यांना सामोरे जाऊन त्यांना पंढरपूरमध्ये घेऊन येण्याचं भाग्य नामदेव यांच्या समेत आदिशक्ती मुक्ताबाईला लाभलेलं आहे। एकादशीला प्रदक्षिणा होईल आणि पौर्णिमेला गोपाळपूरला काला करून पांडुरंगाचं हृदगत म्हणजे भेट घेऊन
आदिशक्ती आणि मुक्ताबाईंची पांडुरंगाची भेट होईल आणि भेट झाल्यानंतर परतीच्या प्रवासाला आदिशक्ती मुक्ताबाई पुन्हा पंढरपूर ते मुक्ताईनगर हा पालखी सोहळा परतीच्या प्रवासाला निघेल. ज्या मार्गाने गेलो त्याच मार्गाने परत आईसाहेब येतील आणि मुक्ताबाई आल्यानंतर 18 ऑगस्टला श्री क्षेत्र मुक्ताईनगरला भला मोठा पालखी आगमन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. त्या कार्यक्रमात आपण सर्वांनी यावं. प्रस्थान आणि आगमन हे दोन्ही वैभवशाली पालखी सोहळ्याचे खऱ्या अर्थाने सोहळे आहेत आणि त्यालासुद्धा उपस्थिती आपण द्यावी. अनेक वाटचालीमध्ये काही मुक्ताबाईंच्या कृपेने रिंगण होतात. त्यामध्ये उभं रिंगण आणि गोल रिंगण. हा रिंगणाचा आनंद घेत घेत हा पालखी सोहळा मुक्ताईनगरहून निघालेला पंढरपूरला आणि पंढरपूर निघाला मुक्ताईनगरला 2026चा पालखी सोहळा 18 ऑगस्टला विसावणार आहे. आज जे या पालखी सोहळ्यामध्ये नाहीत पण त्यांनासुद्धा पालखीचा, दिंडीचा, वारीचा आनंद प्राप्त व्हावा, सगळ्यांनाच ती इच्छा असते. काही अडचणी असतात आणि बरेचसे बालक आहेत, म्हातारे लोक आहेत, वृद्ध आहेत, त्यांनासुद्धा पालखी सोहळ्यामध्ये पायी यावं वाटते पण ते येऊ शकत नाहीत. पण तिथं घरी बसल्या बसल्या आपल्या घरामध्ये राहून त्यांना तो आनंद मिळतो. याचं कारण आहे आपले जिव्हाळा चॅनलचे जे आमचे अमोल भाऊ आहेत त्यांनीसुद्धा हा पालखी सोहळा यावर्षीचा तुमच्या माहितीकरता सांगतो जवळजवळ 8 करोड लोकांपर्यंत पोहोचवला आणि बऱ्याचशा लोकांच्या अभिप्राय माझ्यापर्यंत आले. महाराज, जोपर्यंत आम्ही तुमचे सगळे अपडेट पाहलो निघाल्यापासून तर आतापर्यंतचे आणि दररोज आम्ही जिव्हाळा चॅनल कधी ते रील टाकतात, कधी ते व्हिडिओ टाकतात याची आम्ही वाट पाहतो आणि अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून हा पालखी सोहळा घर बसून सुद्धा ज्यांना पाहता आला, ज्यांच्यामुळं पाहता आला त्या अमोल भाऊंनासुद्धा या पालखी सोहळ्यासाठी धन्यवाद आहेत. अनेक छोटे मोठे चॅनल आहेत त्यांनीसुद्धा, अनेक प्रस्थापित चॅनल आहेत, न्यूज आहेत, प्रेस मीडिया आहेत, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आहे आणि सगळ्यांच्या माध्यमातून हा पालखी सोहळा उत्तरोत्तर लोकाभिमुख होतो आहे. याचं कारण अतिशय सगळ्या पत्रकार बंधूंनी जे काही पेपर्स आहेत, जे प्रेस मीडिया आहेत, जे काही इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आहेत, सोशल मीडिया आहेत, याच्या माध्यमातून सगळ्या घरात हा पालखी सोहळा पोहोचला. त्या सर्वांना धन्यवाद देतो. पालखीसोबत चालणारे महाराज मंडळी आहेत, वारकरी आहेत, मुक्ताबाईच्या फळाचं वैभव असलेले तरुण वारकरी. यावर्षी या पंचायत पालखीमध्ये अनेक तरुण कीर्तनकार, वादन करणारे, गायनाचार्य आणि असे सर्वांच्या सहकार्यातून वारकऱ्यांसह अतिशय शिस्तबद्ध पताकधाऱ्यांपासनं तर शेवटच्या व्यक्तीपर्यंत हा जो पालखी सोहळा सगळ्यांच्या समन्वयातून, सगळ्यांच्या त्यागातून, सगळ्यांच्या निष्काम भावनेतून, सगळ्यांच्या समर्पणातून हा पूर्ण झालेला आहे. सर्वांना या निमित्ताने धन्यवाद देतो. यावर्षी तरुणांकरता ही वारी आहे, पर्यावरणमूलक ही वारी आहे, प्लॅस्टिक मुक्त वारी आहे, हरित वारी आहे. रस्त्याने आम्ही संदेश देताना लोकांनी झाडं लावावे नाहीत, त्या झाडाला लावून त्याचं संवर्धन करावं. शक्यतो प्लॅस्टिकचा वापर कमी करावा. यूज आणि थ्रोचा जमाना असल्यामुळं पूर्वी वारकरी आपल्या पडशीमध्ये ग्लास, आपला लोटा आणि आपलं ताट हे त्यांच्या जवळ असायचं. त्याचा परिणाम असा होत होता की एक मनुष्य, आज आमच्या दिंडीमध्ये 3 लोक असतील या पालखी सोहळ्यामध्ये, हजारो लोक आहेत, तसे शेकडो दिंड्या आहेत, हजारो लोक आहेत. 1000 लोकांचे एका चहाचे कप जर ते बाहेर जात असतील, एका व्यक्तीने जर दिवसातून 6 वेळा चहा घेतला तर एका व्यक्तीचे 6 वेळ घेतलेले 6 कप आणि 3000 गुणिले 6 सायंतिरी 18000 कप एका व्यक्तीने रस्त्यावर फेकले. त्याचं प्रदूषण, त्याचा लोकांना होणारा त्रास हा समजण्या पलीकडचा त्रास आहे. म्हणून पूर्वीचा जो काळ होता, लोकांनी आपलं ताट, आपला ग्लास आणि आपला लोटा सोबत घेऊन चालावं. लोकांनी ते सवय केली, आम्हीसुद्धा ते सांगतो. पण वाटप करणारे जे लोक असतात ते सुद्धा त्यांना रेडीमेड सगळं तयार देतात आणि मग लोकसुद्धा त्याला परान्मुख होतात. आपली काय जबाबदारी आहे ते जबाबदारीतून दूर जातात. म्हणून या वाटचालीमध्ये जे काही वाटप करणारे आहेत, सेवा करणारे लोक आहेत, त्यांनासुद्धा की तुमच्याजवळचा ग्लास काढा, तुमच्याजवळचा ताट काढा, ही सवय वारकऱ्यांनी लावून घेतली पाहिजे. आणि वाटप करणाऱ्यांनी, मुक्काम करणाऱ्यांनी, सेवा करणाऱ्यांनीसुद्धा त्यांना तशी सवय लावून दिली पाहिजे. याच्यातून हे वारी प्लॅस्टिक मुक्त होईल. हा थर्माकोल लोकांचा वापर करतात आणि मग आणि म्हणून तरुण मंडळींनी याच्याकडे लक्ष द्यायचं. ही तरुणांची वारी आहे, तरुणांकरता वारी आहे. म्हातारे लोक वारीमध्ये येऊ नये असातला भाग नाही, पण आले तर त्यांनाही त्रास आहे, प्रशासनावर ताण आहे, घरच्या लोकांना त्याचा ताण आहे.
आणि मग जवळ सगळं सिद्धाय हात चालावया पाय, तब तू आपले सहित पाय तीर्थयात्रा जाय चुकू नको. तरुणांकरता वारी असल्यामुळं तरुणांनी या वारीमध्ये यावं. आपण एखादा आंबा खात असताना कच्चा म्हणजे आंबा कैरी आपण खात नाही आवडीने, जास्त झालेलंही खात नाही, पण परिपक्व पाडाला आलेला आंबा आपण अतिशय आवडीने खातो. तसा तरुणपणामध्ये झालेला परमार्थ हा देवाला आवडणारा परमार्थ असतो, तो आपल्या हिताचा परमार्थ असतो. भविष्यामध्ये दूरदृष्टी ठेवून केल्या गेलेला परमार्थ असतो. त्याच्याकरता तरुणांनी यावं आणि तरुण या वारीमध्ये आहेत. तरुणांच्या हाताला काम मिळावं, भरपूर पाऊस पडावा, पांडुरंगाने सगळ्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, तशी संबंधितांना सद्बुद्धी द्यावी. आणि या तरुणांचं जे वैभव आहे, तरुणांचं जे भवितव्य आहे, जे अंधाराच्या दिशेने वाटचाल करते आहे, ते या वारीच्या माध्यमातून त्यांचं हे आयुष्य अतिशय प्रकाशमय व्हावं, त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं अशी कामना या निमित्ताने करू. सर्व तरुणांना सहभाग करता आवाहन करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदिशक्ती मुक्ताबाई.